आज आपण बनवणार आहे चिकन ग्रेव्ही। मग बघा कसं बनवली आहे। पहिला आपण घेणार आहे एक मिक्सरचं भांडं, त्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर धुवून चांगली, टोमॅटो काप करून, त्यात टाकायचे कांदे काप करून, एक कांदा, 2 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि त्यामध्ये ॲड करा गार्लिक, 4-5 गार्लिकच्या कळ्या आणि थोडासा तुकडे जिंजर। त्याच्यानंतर त्याला ग्राइंड करून घ्या आणि ग्राइंड केल्यानंतर एक मसाला रेडी करून घ्या। आणि त्यामध्ये खोबरंही चॉप करून ॲड करा। मी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही जसं चिकन असेल त्या हिशोबाने, मी 1/2 किलो चिकन घेतलं आहे त्या हिशोबाने ते खोबरं ॲड केलं आहे। त्याच्यानंतर हा बघा हा मसाला रेडी झालेला आहे। एक पॅन घ्या, पॅनमध्ये 4-5 टीस्पून ऑइल घ्या आणि तेजपत्ता मी एकाचे 2 तुकडे केलेले आहेत आणि दालचिनी। थोडंसं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये दालचिनी आणि कढीपत्ता ॲड करा आणि एक चॉप केलेला ऑनियन, थोडीसा कोरिएंडर, चांगलं थोडंसं कांदा आहे ना थोडा लाल करून घ्या। त्यामध्ये आपण चांगलं धुवून घेतलेले चिकन आहे, मी 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे, धुवून त्यामध्ये ॲड करा। थोडासा लाल करून जसं गुलाबी रोस्ट करून घ्या तेलामध्ये। थोडं फ्राय केल्यानंतर त्यामध्ये आपण जो मसाला रेडी केलेला आहे, जो ग्राइंड केलेला मसाला आपण रेडी केला आहे खोबऱ्याचा, कोकोनटचा, आणि तो ॲड करा। चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद, गरजेनुसार हळद, गरम मसाला आणि कोरिएंडर पावडर आहे, त्यामध्ये कोरिएंडर पावडर टाकलेली आहे, मीठ, लाल मिरची पावडर जसं तुम्ही वापरत असाल तसे लाल मिरची पावडर आणि मीठ, आणि रेडी आहे चिकन ग्रेव्ही।